स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशिवाय एकनाथ शिंदे आणि अमित शहामध्ये अर्धा तास चर्चा. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का, याचा सस्पेन्स काय? अमित शहानी रायगड दौऱ्यात शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची राऊतांची टीका. औरंगजेबांच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरही बोट. आदित्य ठाकरेंकडूनही समाचार. एकनाथ शिंदेंनी शहांकडे अर्थ खात्याविरुद्ध तक्रार केल्याची जोरदार चर्चा. मात्र शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांकडून अजित पवारांचे कौतुक. निधी वाटपात असमानता नसल्याचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक. पाणी टंचाई, खड्डे आणि नाले सफाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती. मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. उपनेते आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी यांचा शिंदे गटात प्रवेश. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडून आणली असा ठाकरेंना टोला. कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळींची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या. तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह. दहशतवादी तौफर राणाला एनआयए कडून कुराणची प्रत. राणानं मागणी केल्यानंतर कुराण, पेन आणि कागदी पुरवले. पेनचा वापर करून इजा करून घेऊ नये म्हणून राणावर 24 तास नजर. सगळे धर्म एकच आहेत, तर मग धर्मांतराची गरज काय? सरसंघचालक मोहन भागवतांचा सवाल. समूह शक्ती वाढवून सत्ता मिळवण्यासाठी धर्मांतर केली जातात असं विश्लेषण. वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनात पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचार. मुर्शिदाबादमध्ये आतापर्यंत 3 मृत्यू. हिंसक आंदोलन करणाऱ्या 118 जणांना अटक. सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसांमध्ये देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फरमान. 30 दिवसांमध्ये अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.